सध्या 2-4 दिवस झालं आपण पितृपक्षावरती आणि पितृदोषावरती व्हिडिओ बनवत आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून काही लोकांनी प्रश्न विचारले की महाराज, पितृदोष हा फक्त काही माणसालाच लागतो का? संत महात्म्याला किंवा देवाला वगैरे पितृदोष लागतो का? तर त्या सर्वांना मला एक सांगायचं की पितृदोष हा संताला सुद्धा लागतो आणि देवाला सुद्धा लागतो आणि त्यात माणसाला तर प्रामुख्यानं लागतो. परंतु या पितृदोषाला सगळ्यात अगोदर वारकरी संप्रदायामध्ये संत महात्म्यांनी महत्त्वाचं स्थान दिलं आहे. पितृदोष खरंच असतो का? तर याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे वारकरी संप्रदायातले संत. श्री संत एकनाथ महाराज यांनी आपला पितृदोष घालवण्यासाठी आपल्या वडिलांचे श्राद्ध केलं. आपल्या वडिलांच्या नावानं श्राद्ध भोजन ठेवलं. पितरांचं तर्पण त्यांनी त्या ठिकाणी काशीला जाऊन केलं. याचा एक पुरावा कसा आढळतो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नातवाच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, श्री संत एकनाथ महाराज हे एकमेव असे संत आहेत की ज्या संतांनी आपल्या वडिलांचे पितर जिवंतपणी स्वर्गातून पृथ्वीतलावरती आणले आणि त्यांना जेवू घातलं, त्यांच्या नावानं तर्पण केलं. मेलेल्या माणसाला जिवंत करणं आणि जिवंत करून त्याला पितरांचं जेवण अर्पण करणं, त्यांच्या पूर्वजांना आणणं हे काही एवढं सोपी गोष्ट नाही. परंतु संत एकनाथ महाराजांनी ते केलं. ते कशा प्रकारे केलं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, प्रसंग असा आहे, ज्या टायमाला संत एकनाथ महाराजांची ख्याती सर्वत्र पसरली. बघा तुम्ही, एखादा संत जर मोठा व्हायला लागला, काही माणसं जर मोठं व्हायला लागली तर बऱ्याच लोकांच्या पोटात दुखायला लागतं. बघा, तुम्ही जर काही प्रगती करायला लागलात, तुम्ही जर असं काही मोठे व्हायला लागलात की बऱ्याच लोकांच्या पोटात दुखतं. तसंच त्या काळामध्ये संत एकनाथ लोकप्रिय होऊ लागले, प्रसिद्ध होऊ लागले आणि हे आजूबाजूच्या लोकांना देखवलं नाही. त्याच्यामुळे बाकीच्या लोकांनी त्यांच्यावर आरोप घ्यायला सुरुवात केली आणि मग प्रामुख्यानं सर्वांनी एकनाथ महाराजांच्या विरोधात मोहीम राबवली. मग असाच एक काळ होता पितृपक्षाचा. या पितृपक्षाच्या काळामध्ये संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या वडिलांचे श्राद्ध घालण्याकरिता 14 ब्राह्मणांना निमंत्रण दिलं आणि त्या ब्राह्मणांना सांगितलं की आमच्या घरी आज तुम्ही जेवायला या. आमच्या वडिलांची श्राद्ध, आमच्या वडिलांची पितरं आम्हाला घालायची, त्याच्यामुळे तुम्ही जेवायला या, असं एकनाथ महाराजांनी सांगितलं. सर्व ब्राह्मणांनी निमंत्रणं स्वीकारली. जेवणाची वेळ होती दुपारी 2ची. एकनाथ महाराजांच्या घरी सगळी तयारी जोरात चालू होती. स्वयंपाक अगदी छान प्रकारे गिरिजा काकींनी स्वयंपाक बनवला. गिरिजा काकी म्हणजे संत एकनाथ महाराजांची बायको. त्यांनी सुंदर असा स्वयंपाक बनवला आणि आता त्या ठिकाणी स्वतः एकनाथ महाराज त्या सर्व ब्राह्मणांना जेवणाकरिता बोलवण्यासाठी जातात आणि हे जात असताना दरवाजात एकनाथ महाराज आले की त्यांच्या कानावरती 2 हरिजन समाजातील मायलेकरं बसलेले होते आणि त्या मायलेकराचा संवाद चालू होता. त्या मायलेकराचा संवाद असा होता, ते लेकरू त्या माईला म्हणू लागलं, आई, आज नाथबाबाच्या घरी काहीतरी गरम गरम आणि तळलेलं खायला भेटतंय. आई, नाथबाबाच्या घरी काहीतरी गोडधोडा जेवायला आहे, मला फार भूक लागली. आई, मला थोडंसं तरी काही खायला जर भेटलं ना तर मला चिंता राहणार नाही. ते लेकरू त्या आईला सांगते आणि नाथबाबा हे ऐकतात. त्यावेळेस ती आई त्या लेकराला म्हणते, बाळा, आपल्या नशिबामध्ये हे जेवण नाही, आपलं तेवढं भाग्य नाही की नाथांच्या घरचं आपल्याला खायला भेटेल. त्या काळाला एकनाथ महाराज फार मोठे श्रीमंत होते आणि एकनाथ महाराज नाथांच्या घरचं आपल्याला खायला मिळणार नाही हे ज्या टायमाला एकनाथ महाराजांच्या कानावरती गेलं, एकनाथ महाराजांनी ऐकलं, त्या टायमाला एकनाथ महाराजाला राहवलं नाही. त्यांचं हृदय भरून आलं. त्यांना दयेचा सागर म्हणतात, शांतीब्रह्म म्हणतात. त्यांची दया उफाळून आली आणि त्या दयेपोटी त्यांनी त्या हरिजन समाजातल्या लेकराला, मायलेकराला हाताला धरलं आणि त्यांनी सांगितलं, चला माझ्या घरात. आणि त्या हरिजन समाजातल्या मायलेकरांना ते घरी घेऊन गेले आणि त्या दोघांना जो पितरांसाठी जो वडिलांचं श्राद्ध जेवण होतं ते जेवण त्यांना खाऊ घातलं, हरिजन समाजातल्या माणसांना. त्यावेळेस ही सगळी बातमी पैठण क्षेत्रामध्ये पोहोचली. पैठणचे सगळे लोक म्हणले, एकनाथ भ्रष्ट झाला, एकनाथ भ्रष्ट झाला. याने हरिजन समाज खालच्या जातीच्या लोकांना जेवू घातलं. आमच्या ब्राह्मणांचा मान पहिला असतो, त्यानं तो मान काढून टाकला आणि हरिजनाच्या लोकांना जेवू घातलं. आम्ही एकनाथांच्या घरी जेवायला जाणार नाही. एकनाथ महाराजांना थोडंसं वाईट वाटलं म्हणून त्यांनी काय केलं, जो स्वयंपाक होता तो सगळा हरिजनांना वाटून टाकला, खालच्या जातीच्या लोकांना, आणि पुन्हा नवीन स्वयंपाक केला.
गोदावरीच्या पाण्यानं आंघोळ केली, नवीन स्वयंपाक केला आणि पुन्हा एकदा त्यांनी निमंत्रण द्यायला सुरुवात केली की बाबा आता तुम्ही चला जेवायला, आता नवीन स्वयंपाक केला. त्यावेळेस त्या ब्राह्मणांचा अहंकार दाटून आला आणि अहंकाराच्या भावनेच्या भारात ते म्हणले आम्ही तुमच्या घरी जेवायला येऊ शकत नाहीत, कारण तुम्ही आमच्या आधी हरिजन समाजातल्या लोकांना जेवू घातलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला तुमच्या घरी मुळीच यायचं नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. आता एकनाथ महाराजांना चिंता पडली की आपण जर आपल्या वडिलांचं श्राद्ध जेवू घातलं नाही, वडिलांचं श्राद्ध जर केलं नाही तर याच्यावर काय पर्याय आहे, आपल्या वडिलांना मोक्ष कसा मिळेल. पहा एकनाथ महाराजांची धारणा. मग त्या टायमाला एकनाथ महाराजांनी काय केलं, ही पैठण नक्षत्रातली लोकं आली नाही म्हणून काय झालं, परंतु जे पैठण नक्षत्रातली जी माणसं होती, जी पूर्वी वारलेली होती, त्यांचं निधन झालेलं होतं, याच माणसाचे काही पूर्वज एकनाथ महाराजांनी जेवणाकरिता आपल्या स्वसामर्थ्यानं, आपल्या भगवंताच्या कृपेनं म्हणा, ईश्वराच्या इच्छेनं म्हणा, पृथ्वी तलावरती आणली आणि त्यांना जेवू घातलं. हे सगळा प्रकार कोणी पाहिला, पैठणच्या लोकांनी पाहिला. त्यावेळेस एकनाथ महाराजांची श्राद्धाविषयी किती भावना गोड होती हे आपल्याला पाहायला मिळतं. मग याच्यातून होतं काय, मानवी जीवनाची काही मूल्य असतात की ते मूल्य जोपासत असताना आपण स्वतः जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे. आणि शेवटी अन्नापुढे कोणसाची जात माणसानं पाहायची नाही. ज्या टायमाला एखाद्याला भूक लागते त्या टायमाला कोणी कोणाची जात बघू नका, त्याला ते स्वइच्छेनं जेवू घाला. याच्यातून शिकायसारखं एवढंच आहे मित्रांनो, जर आपल्या पितरांना मोक्ष मिळवायचा असेल तर आपण अन्नदान करत असताना कोणाच्या पात्राचा, कोणाच्या वयाचा, कोणाच्या जातीचा विचार चुकूनही करू नका. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, या ठिकाणी आपण परमार्थी कार्य करत असताना, पितराचं तर्पण करत असताना जातीला मान्यता नाही आहे. हां, तुम्ही ब्राह्मणांना जेवू घाला तो भाग वेगळा आहे, परंतु एकनाथ महाराजांच्या दृष्टीनं या संप्रदायाची सेवा करत असताना आपण आपल्या जातीला महत्त्व न देता समाजाची सेवा करण्याला महत्त्व दिलं पाहिजे. आणि ज्याचा संकल्प सत्य आहे त्याला मोक्ष निश्चित मिळणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, वारकरी संप्रदायामध्ये असा एकमेव पुरावा आहे की ज्या संतांनी आपल्या वडिलांची श्राद्धे घातली तर सगळ्यांनीच घातली. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या वडिलांची श्राद्धे घातली, संत नामदेव महाराजांनी सुद्धा आपल्या वडिलांची श्राद्धे घातली, आदी करून सर्व संत महात्म्यांनी आपल्या वडिलांची श्राद्धे घातली. त्याच्यापैकी एकनाथ महाराजांनी जातीभेदाला प्राधान्य न देता आपल्या वडिलांची श्राद्धे घातली. आणि त्याच एकनाथ महाराजांचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढची नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील. रामकृष्ण हरी.